असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने बारामतीतले कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, शुभेच्छा देत आहेत, कारण पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि बारामतीकरांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सुनेत्रा पवार या ठिकाणी आले। त्यामुळे महिला कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण विचारू काय तुम्ही कुठून आलेला आहात तुम्ही आणि काय? आम्ही बारामतीतल्याच आहोत, आम्ही सगळ्या पदाधिकारी आहोत। पण वहिनी दिल्लीवर गेल्यामुळे ना महिलांचा एवढा आनंद आहे की तो गगनात मावे नाही। जसं की आम्हाला आता दुसरी दिवाळीच आहे आमची। परत दुसऱ्या खासदार लाभल्या, सुप्रिया सुळे, परत सुनेत्राताई पवार, शरद पवार, तीन खासदार बारामतीला लाभले। पण आम्हाला आनंद आमच्या वहिनी साहेबांचाच। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। काय तुम्ही आज शुभेच्छा देण्यासाठी आलेला? आम्ही आज इंदापूर तालुक्यातून तक्रारवाडी गाव आहे माझं। आम्ही संपूर्ण 2.5 महिने प्रचार करत होतो। भरपूर सगळ्या जणी माझ्या महिला कार्यकर्त्या सर्व ह्याच्यामध्ये होत्या, पण आम्हाला थोडंसं पहिल्यांदा दुःख झालं। पण आता आम्ही ज्यावेळेस वहिनी आमच्या खासदार झाल्या त्यावेळेस आम्हाला भरभरून आनंद झाला आणि आमची ही दिवाळी म्हणलं, दिवाळी दसरा म्हणलं तरी चालेल। आणि आम्ही दादांसाठी म्हणजे सर्वच आम्ही दादांच्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहे आणि वहिनींच्या पण पाठीशी आम्ही सर्व महिला खंबीरपणे उभा आहोत। नमस्कार, मी इंदापूर तालुका महिला कार्य अध्यक्ष आहे। आम्ही ज्यावेळेस प्रचार करत होतो ज्यावेळेस वहिनी उभा राहिलेत असं कळालं, तेव्हा शेताच्या बांध्यावर जाऊन सुद्धा आम्ही प्रचार करत होतो। तेथील महिलांची एकच मागणी होती की मोदी साहेबांपर्यंत एकच पोहोचवा की आमच्या वहिनींना केंद्रीय कृषी मंत्री पद द्या। कारण शेतकऱ्यांची जर खरी तळमळ असेल मनापासून ती फक्त आणि फक्त अजितदादांनाच आहे। कारण दादा असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की ते तळागाळापर्यंत पोहोचतात, प्रत्येकाला वेळ देतात। अगदी बऱ्याच जणांना कल्पना सुद्धा आहे की दादांना दिवसा बाहेर पडले की कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती आणि मग त्यांना विकास कामाची पाहणी करता येत नाही। परंतु बऱ्याच वेळा पाहिलं आहे आणि काही कार्यकर्त्यांनी दादांची व्हिडिओ शूटिंग सुद्धा काढली आहे की दादा रात्रीचे 12-1 वाजता विकास मंत्रिपदाची मागणी करतायत। सुनेत्रा पवार आता खासदार झाल्यात, मंत्री व्हावेत असं वाटतं? हो, वाटतंय ना, वाटतंय की मंत्री असावेत। आणि जे काही आम्हाला जी नाराजी झाली ते आम्हाला खूप आनंद झाला महिलांना। आम्ही काम केलेलेच आम्हाला खूप चीज वाटते। काय तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया? आज या ठिकाणी वहिनींना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं, त्याचप्रमाणे आता त्यांना केंद्रीय मंत्रिपदी घ्यावं अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। वहिनींचं काम यापूर्वी खूप होतं, फक्त ते सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर फोकस करत नव्हते आणि त्यामुळे ते जनतेपर्यंत पोचलं नाही। परंतु वहिनींबरोबर दादा बघता तुम्ही, सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून कामाचा धडाका असतो, ते रात्री 12 वाजेपर्यंत ते काम करतात। तर आदरणीय दादांना विनंती, ते आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, की त्यांनी वहिनींना केंद्रात मंत्रिपद द्यावं एवढीच आम्ही विनंती करतो। मंत्रिपद मागतायत, आता बारामतीचा विकास होईल। 3 खासदार या बारामतीला लाभले। 3 खासदार आणि 2 आमदार आहेत, पण एकच आमचं जे वहिनी आणि दादा आहेत ते त्याचा विकास करू शकतात। कारण जे माणसांनी 30-35 वर्ष या बारामतीसाठी राबलेलं आहे आणि त्यांना आता वहिनीचे दिल्लीवरनं जोड आहेत की महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्राचा निधी यायचा, आता दिल्लीचाही निधी मोठ्या प्रमाणात येईल। तर वहिनींनी आम्हाला खासदारकी पदाची निवडणूक झाली, आता त्यांना केंद्रीय मंत्रिपद भेटावं ह्याचीच आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय। दुसरीकडे आता विधानसभेची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे। तिकडे शरद पवारांकडून युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे। काय वाटतं, पुन्हा युगेंद्र पवार अजितदादा अशी लढत? बारामतीमध्ये काळ्या दगडावरची रेघ अजितदादाच। ऐका ना, येथून मागे भरपूर लोक आले, भरपूर वावडे उठले, इथं दादा विरुद्ध उभा राहायचं म्हणजे डिपॉझिट जप्त करून घरी बसायचं। युगेंद्र पवार जप्त होणार, डिपॉझिट जप्त होईल। पडळकरांचं ज्याप्रमाणे डिपॉझिट जप्त झालं त्याप्रमाणे युगेंद्र दादांचंही डिपॉझिट जप्त होईल। त्यांनी अजितदादांच्या नादी लागू नये एवढंच मी सांगतो। दादांच्या नादी खरंच चांगल्याने लागू नये दादांच्या पाठीमागं। दादा आमच्या हृदयस्थान आहेत। अजितदादामुळं माझं 3 ऑपरेशन झालेले। आज 25 लाख रुपये खर्च दादांनी माझ्यासाठी स्वतः केलेलं। प्लस मेकर मला जस्टलोक हॉस्पिटल मुंबई, हिरानंदानी हॉस्पिटल मुंबई, तर त्यांनी माझं बसवलेले। काय दादा पुन्हा आता विधानसभेचं लोकसभेला
खरं तर पराभव झालाय, मात्र आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. काय वाटतं विधानसभेला? विधानसभेला दादा निश्चित निवडून येतील असा मला आत्मविश्वास आहे. आता काय सुनेत्रा पवारांना तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. सुनेत्रा पवार खासदार झालेले आहेत, आता पुढे काय मंत्री व्हावे? वहिनी साहेब मंत्री होत ही सर्वांचीच इच्छा आहे, तळागाळात त्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि एक हक्काचं घरातला खासदार झाल्यासारखं आम्हाला असं आज वाटायला लागलंय. त्याच्यामुळं आमची कामं ही सगळी होतील आणि दादांचा एक करतील का मंत्री? वहिनींना दादा करतील मंत्री, काय वाटतं? 100% आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा दादांनी पूर्ण करावा आमची मागणी आहे. वहिनींना केंद्रीय मंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद मिळालंच पाहिजे वहिनींना, ते साध्य करतील. वहिनी नमस्कार, मी संगीता आडाव. वहिनींना पद मिळावं हीच इच्छा आहे आमची पण. कारण सगळ्यांनाच माहिती आहे एकच वादा, विकासाचा वादा म्हणजे अजितदादा आणि वहिनींशिवाय पर्याय नाही. एकच वादा. तर मी इंदापूर तालुक्यातून आलो, पालचंद नगर इथून आलेलो आहे. मी इंदापूर तालुक्याचा 18 पगड जातीचा अध्यक्ष आहे आणि एकच वहिनीचं अभिनंदन करण्याकरता आलो आणि त्या मंत्री झाल्यातच हुआ करा आणि हे असं बाकी नाहीच काय. तर या सगळ्या बारामती मतदारसंघातले प्रतिनिधी आहेत आणि ते या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मात्र शुभेच्छा देत असताना सुनेत्रा वहिनींना केंद्रीय मंत्री करा अशा पद्धतीची मागणी सुद्धा ते आता पुढे करताना दिसत आहेत. आता बघूया सुनेत्रा पवार या केंद्रीय मंत्री होतात का. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.